असं बोल सर्वांना. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझे नाव रसिका गृहपाठ. बेलाच्या पानांची आयुर्वेदिक माहिती लिहून आणावी. उत्तर. बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यांच्या पानाचा काढा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. बेलाची पाने ॲसिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचा रस डोळ्यांसाठी तेल म्हणून वापरला जातो आणि डोळ्यांच्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. बेलाची पाने त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी वापरली जातात. बेलाच्या पानाचा काढा व रस आपल्या तब्येतीसाठी खूप उपयोगी आहे. आपण कधीही बेलाच्या पानाचा काढा व रस पिला तर आपली नेहमी तब्येत चांगली राहील. आपण कधीही आजारी पडणार नाही. छान. क्लॅप करा. परमसुखदं केवलज्ञानमुति अन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसादिलक्ष्यं नित्यं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. ब्रह्मा गुरुर्विष्णु श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री गणपती स्तोत्र. साष्टांगणे माझे गौरी पुत्र विनायका भक्ती स्मरता मित्रा कामात
नसे त्याला करू सर्वसिद्धता सकाळ तुम्ही वै संकटारी दुःखारी दूत वैष्णवरायणा दीनानाथारी रूपा सुंदरा जगवंतरा. Good morning everyone. My name is Arjun Yogesh Patil. Today is 15 August. It is our national festival. We love our country. I love my country very much. I am proud to be an Indian. Jai Hind, Jai Bharat. Very good. गोपाळ कला आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व. बघा, गोपाळ कला का करतात त्याची माहिती वैज्ञानिक आणि आध्यात्मिक. सामुदायिक गोपाळ कलेचे आयोजन करणे. भगवान श्रीकृष्ण गोपगणांसह गायी चालण्यासाठी जायचे. दुपारची मध्यान्हाची वेळ झाली की ते आपल्या सर्व सवंगड्यांना आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करण्यास सांगायचे. सर्वांना गोलाकार बसवून आपण स्वतः सर्व सवंगड्यांना ते भोजनासाठी देत असत. तो गोपाळकाला खाऊ घालायचे. स्वतः श्रीकृष्ण भगवान आपल्या मित्रांना तो गोपाळकाला खाऊ घालायचे. एकत्र केलेल्या शिदोऱ्यांना भक्तीचा प्रेमाचा रस रूप गंध लागायचा. मग तो गोपाळकाला खाल्ला की शरीराने भिन्न भासणारे गोप सवंगडी मनाने आणि अंतःकरणाने एक होऊन जायचे. एक सारखा प्रसाद घेतला, एक सारखं भोजन केल्यामुळे सगळ्यांचं मन सारखं असायचं. मग विज्ञान काय सांगतं याच्यावरती? विज्ञान सांगतो शरीर स्वास्थ्यासाठी षड्रसांची जरुरी आहे. आंबट, तिखट, गोड, खारट, तुरट, कडू हे षड्रस आपल्याला या गोपाळकाल्यातून मिळतात. गोपाळकाल्यातून शरीरात तयार होणारे रक्त प्रचंड शुद्ध असते. मग त्या रक्तामुळे शरीर, मन, अंतःकरण आणि विचारही सुदृढ होतात. म्हणून मुलांना परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा म्हणतात, केवळ्यात मांदी आळी करा, भक्तीच्या रंगात रंगू आणि गोपाळकाला करू. तर भगवंत म्हणतात, जेथे गोपाळकाला तेथे मी आहे. म्हणजे जिथे गोपाळकाला केला असेल तिथे मी स्वतः आहे. कारण त्यांना हा गोपाळकाला आवडायचा. मग आपण एका संडेला गोपाळकाला करू, सगळ्यांनी त्या दिवशी डबे आणायचे. आता मुलांची जिज्ञासा. मुलांना काय आवडतं बघा? मुलांची जिज्ञासा. टेबलावर बसून जेवण्यापेक्षा जमिनीवर बसून जेवण्याचे महत्त्व. म्हणजे जमिनीवर बसून जेवल्यास आतड्यांवर ताण पडत नाही व अपचन होत नाही किंवा आपल्याला वायुदोष निर्माण होत नाही. म्हणून काय करायचं, ज्यांच्याकडे डायनिंग टेबल असेल त्यांनी जमिनीवर बसायचं, आसन टाकायचं, जमिनीवर बसायचं आणि मग भोजन करायचं. भोजन म्हणजे जेवण करायचं. आलं लक्षात? डायनिंग टेबलवर जेवण करायचं नाही, त्याच्याने आपल्याला अपचन. बघा, आपण संकल्प करणार आहे ना, मी श्रीकृष्णाप्रमाणे नेहमी आनंदी उत्साही व प्रत्येक क्षणाचा आनंद घेईल. मला सर्वांनी माझ्या मागे संकल्प. परत सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, हात जोडा. संकल्प. हळू बोलायचं, व्यवस्थित ऐकायला येतं प्रत्येकाला, ऐकतो ओढू नका. मी श्रीकृष्णाप्रमाणे नेहमी आनंदी उत्साही राहील व प्रत्येक क्षणाचा आनंद घेईल. श्रीकृष्ण भगवान जय. बघा, आता खेळामध्ये आज आपल्याला भगवान श्रीकृष्णाचे खेळ खेळायचे. भगवान श्रीकृष्णाचे खेळ तुम्हाला माहिती आहे का? कोणकोणते खेळ होते सांगा बरं. अजून लपाछपी. अजून नाही, तो श्रीकृष्णाचा आवडता खेळ नव्हता. नाही, आपण खेळ घेऊ आता. नंतर आता गृहपाठ घेऊन घ्या. गृहपाठ लिहा बरं. एकच ओळ लिहायची तुम्हाला. आजची डेट टाका. डेट घ्या आजची. काय आहे डेट सांगा बरं.
मराठीतच करू आपण सगळा अभ्यास. सामुपासून बैल पोळा सणाची माहिती लिहून आणावी. ध्रुवी आणि तुम्ही 3 मुली यावर असं खाली बसा. माझ्याकडे तोंड करा. बसा. एका लाईनीत हा. एका लाईन. बघा रे, बघा रे, टाळ्या वाजा हा नंतर. तिचा घाबरायचं नाही, काही होत नाही. तू एक पाय हा हाताला पकडा एकमेकाला. चला मुलं दोघं खाली, तुम्ही दोघं खाली. सारी अरे व्यवस्थित उभा राहणार. समोर बघा, इकडे हात धरा, दोघांचा हात धरा, हात धरा, वरती हात करा, वरती हात करा.